महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी घोषणा झाली आहे, हजारो कोटींच्या कर्जमाफीची. पण हे जे आश्वासन आहे आणि जे जमिनीवरचं वास्तव आहे, यात नेमकं किती अंतर आहे? चला या मोठ्या घोषणेमागचं संपूर्ण चित्र समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की सरकारचं मदतीचं आश्वासन नेमकं काय आहे, यामागे शेतकऱ्यांचा संघर्ष कसा राहिलाय, सरकारने नक्की काय योजना आखली आहे, त्यातले नियम आणि गोंधळ काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती हे आव्हान पेलण्यासाठी कितपत तयार आहे. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. ते मदतीचं आश्वासन, ज्यानं लाखो शेतकऱ्यांच्या मनात आशेचा एक नवा किरण निर्माण केलाय. ही तारीख महाराष्ट्र सरकारने निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना लागू केली जाईल असं एक स्पष्ट आश्वासन देण्यात आले. आणि रक्कम आहे तब्बल 35,000 कोटी रुपये. सहकार विभागाचा एक प्राथमिक अंदाज आहे की 2025 पर्यंतची ही थकबाकी आहे. खरं तर हा आकडा इतका मोठा आहे की तो राज्याच्या अनेक महत्त्वाच्या योजनांच्या वार्षिक बजेटपेक्षाही मोठा असू शकतो. यावरूनच आपल्याला या कर्जमाफीच्या घोषणेची व्याप्ती आणि तिजोरीवर पडणाऱ्या भाराचा अंदाज येऊ शकतो. हे आश्वासन थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनच आले. त्यांच्या या वक्तव्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या अपेक्षाच नाही वाढल्या, तर सरकारवर दिलेलं वचन पाळण्याचा एक मोठा राजकीय दबावही निर्माण झालाय. त्यामुळे आता शब्द पाळण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नाहीये. पण प्रश्न हा आहे की सरकारला ही घोषणा करावीच का लागली? याच्या मागे आहे शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा संघर्ष आणि रस्त्यावरचा लढा. विचार करा, सततचा पाऊस, हातातोंडाशी आलेली पिकं वाया जाणं आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर शेतकऱ्यांनी सरकारकडे दाद मागण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर आंदोलनांच्या दृष्टिकोनातून सरकारकडून एक निश्चित तारीख मिळवणं हा त्यांच्या लढ्याचा एक खूप मोठा विजय होता. कारण त्यामुळे त्यांना एक स्पष्ट आश्वासन मिळालं. शेतकऱ्यांच्या जमिनीचा उतारा म्हणजे 7/12 पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचं वचन निवडणुकीत दिलं गेलं होतं. आणि हेच वचन पूर्ण करण्यासाठी कृषी समाजाने सरकारवर दबाव आणला. ठीक आहे, आश्वासन तर दिलंय, पण आता पाहूया की सरकारने हे आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमकी काय योजना आखली आहे. या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी आहे ही प्रवीण परदेशी समिती. शेतकऱ्यांच्या कर्जाची सगळी माहिती अभ्यासून एक ठोस धोरण तयार करण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे. ही प्रक्रिया 4 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. म्हणजे समितीच्या अभ्यासापासून ते अंतिम अंमलबजावणीपर्यंत ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे जी सरकारने निश्चित केली आहे. पण इथेच एक मोठा पेच आहे. या योजनेच्या नियमांमध्येच एक असा गोंधळ निर्माण झालाय ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अजूनही स्पष्ट नाहीये. आणि त्यामुळे राज्यभरातले शेतकरी संभ्रमात आहेत. हा गोंधळ आपण नीट समजून घेऊया. बघा, सरकार बँकांकडून माहिती मागतंय ती 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांची. पण कर्जमाफी लागू होणार आहे 30 जून 2026 मध्ये. याचा थेट अर्थ असा होतो की जून 2025 नंतर आणि जून 2026 पूर्वी जे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले त्यांचं काय होणार? त्यांना या योजनेतून वगळलं जाईल का? हीच खरी भीती आणि गोंधळ शेतकऱ्यांमध्ये आहे. या सगळ्यात शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक सहकारी सोसायट्यांमध्ये ही काही कागदपत्र जमा करायला सांगितली आहेत, जेणेकरून कर्जमाफीची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा माहिती गोळा करण्याचं काम पटापट होऊ शकेल. तर एकीकडे पात्रतेच्या नियमांवरून हा असा गोंधळ आहे आणि याच गोंधळाला जोडून एक दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. चला आता या योजनेच्या आर्थिक बाजूकडे वळूया. या प्रचंड मोठ्या कर्जमाफीचा राज्याच्या तिजोरीवर नेमका काय परिणाम होईल? हा एक अगदी मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या योजनेसाठी लागणारा निधी उभा करणं हे राज्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे, हे नक्की. आता आपण जे आकडे पाहणार आहोत ते PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या अभ्यासावर आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला राज्याच्या आर्थिक स्थितीचं एक स्पष्ट चित्र मिळेल. आता ह्या बार चार्टकडे बघा. हे आकडे राज्याच्या आर्थिक स्थितीचं स्पष्ट चित्र दाखवत आहेत. महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट 0.9% आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारचा रोजचा खर्च जसं की पगार आणि पेन्शन त्याच्या रोजच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. आणि दुसरीकडे वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट 2.8% आहे. याचा अर्थ सरकारला आपला एकूण खर्च भागवण्यासाठी किती कर्ज घ्यावं लागतंय हे यातून दिसतं. दोन्ही आकडे हेच सांगतात की राज्याची आर्थिक स्थिती आधीच तणावाखाली आहे. वचनबद्ध खर्च म्हणजे असा खर्च जो सरकार टाळूच शकत नाही, तो दरवर्षी करावाच लागतो.
यामुळे होतं काय की सरकारच्या हातात नवीन योजनांवर खर्च करण्यासाठी मर्यादित रक्कम उरते. आणि या तक्त्यावरून हे अगदी स्पष्ट होत आहे की राज्याच्या एकूण महसुली उत्पन्नापैकी 56% म्हणजे निम्म्याहून अधिक रक्कम फक्त पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज भरण्यातच जाते. आता अशा परिस्थितीत कर्जमाफीसारख्या मोठ्या नवीन खर्चाचा भार तिजोरीवर किती मोठा असेल याचा अंदाज येतो. त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो, ही कर्जमाफी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी एक टिकाऊ उपाय ठरेल की हा केवळ एक तात्पुरता दिलासा आहे ज्याची मोठी आर्थिक किंमत राज्याला चुकवावी लागेल? याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.